गुजरात से आए आप लोग। हाँ। इधर राजस्थान को बढ़ रहे हाँ। टिप निकलना पड़ रहा है, टिप निकल रहा। कितना टिप? सही। बहुत ठंड है इधर। इधर तो नहीं है ठंड, आगे देखो जाके। हाँ, आगे ज्यादा आहे क्या? मित्रांनो, आपण मुंबईवरून राजस्थान, जम्मू काश्मीर, पंजाब अशा ठिकाणी फिरण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी आपण आलेलो आणि बाहेर राज्यामध्ये आल्याच्या नंतर, बाहेर राज्यात एंट्री केल्याच्या नंतर बाहेर राज्यामध्ये RTO जो टॅक्स असतो तो आपल्याला काढायचा असतो. तर आपण RTO टॅक्स म्हणजे आल्याच्या नंतर कधी बुडायचा नाही, तर आपण RTO टॅक्स सध्या काढून घेत आहोत. आणि तुम्ही इथं बघितलं तिथं RTO टॅक्सचं एक छोटंसं ऑफिस आहे. तर या ठिकाणी आपण RTO टॅक्स घेणार आहे. तर आपण 2 दिवस थांबणार आहे राजस्थानमध्ये आणि राजस्थान झाल्याच्या नंतर आपण राजस्थानवरून डायरेक्ट जाणार आहोत आपण जम्मू काश्मीरला. तर हे वातावरण तुम्ही पहा, हे राजस्थानमध्ये आपण एंट्री केलेली आहे. हे राजस्थानचं हे ठिकाण आहे आणि इथं भरपूर अशी थंडी आहे सध्या. आणि आमचे काही पार्टनर आहेत, तर गाडीमध्ये झोपलेले ही आपली गाडी आहे. आणि इथं बघा हे आपले एंट्री करत आहेत, बघूया आपण. कराड साहेब, अन्ना क्या कर रहे हैं अन्ना? अपना गुजरात से आए आप लोग। हाँ। इधर राजस्थान को बढ़ रहे हाँ। टिप निकलना पड़ रहा है, टिप निकल रहा। कितना टिप है? एक दिन का 330 रुपए से कुछ तो बोल रहे। लेना जरूरी है क्या? अब फिर अपना टिप टूरिस्ट व्हीकल है, लेना ही पड़ेगा। वैसा नहीं करने का, हाँ? लेना जरूरी है ना? हाँ, जरूर है। क्या चल रहा है? क्या चल रहा है? सही। बहुत ठंड है इधर। इधर तो नहीं है ठंड, आगे देखो जाके। हाँ, आगे ज्यादा है क्या? मित्रांनो, पाहू शकता की इथं एक ट्रॅव्हल्स आलेली दिसते तुम्हाला. हे गुजरातची ट्रॅव्हल्स आहे. असं बाहेरून जे टुरिझम लोक येतात, इथं फिरण्यासाठी जे लोक येतात, असं आल्याच्या नंतर इथं राजस्थान RTO टॅक्स असं ऑफिस आहे आणि इथं आल्याच्यानंतर तुम्हाला इथून टॅक्स घ्यावा लागतो. आपण 2 दिवसाचा टॅक्सची पावती आहे, 550 रुपये आपण इथं घेतलेली आहे. म्हणजे आपण बाहेर फिरत असताना RTOने जर पकडलं तर म्हणजे असं टॅक्स बुडून आपण फिरू नाही शकत. तर जास्त असं दंड भरण्यापेक्षा असं टॅक्स वगैरे आल्याच्यानंतर बाहेर भरायला पाहिजे. तर आम्ही टॅक्स घेतलेला आहे. हे आपल्या चला